देवेंद्रजी, पहिल्यांदा वारीच्या पवित्र पर्वावरती ही मालिका सुरू केल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन, आपल्याला धन्यवाद. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की महाराष्ट्र कसा काय झाला या आपल्या भूमीचा भाग, अशा भूमीचा भाग म्हणजे पवित्र भूमीचा भाग, जिथं रामायणापासून म्हणजे प्रभू रामचंद्रापासून तर शंकराचार्यांच्यापर्यंत आणि ज्ञानेश्वर नामदेवांपर्यंत हजारो वर्ष संत, ऋषी, ईश्वरी अवतार, विचारवंत अलीकडच्या काळात येत गेले. ही एवढी भूमी पवित्र का? चक्रधरांनी सुद्धा या भूमीला पवित्र भूमी म्हटलेली आहे आणि इथंच वास्तव्य करावं असा आदेश दिलेला आहे. तर हे आम्हाला सांगा. पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र धर्म हा जो काही पॉडकास्ट मी सुरू करतोय त्याच्यामध्ये त्याच्या सुरुवातीकरता मोरे सर आपल्यासारखा व्यक्ती मला सापडला. धन्यवाद. याचं कारण या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये देवभूमी म्हणून इथला, संतभूमी म्हणून इथला, वीरभूमी म्हणून इथला जो विचार आहे त्याच्यामध्ये जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रापुढे वेळोवेळी मांडण्याचं काम तुम्ही केलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा ची ही सुरुवात आज आपण करतो. आपण जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे याचं उत्तर शोधायचं असेल तर मागे जावं लागेल. जी. त्या पायवाटांवर जिथे कधी देव रमले होते. नक्की. महाराष्ट्राची कहाणी सुरूच होते ती देवाच्या पावलांनी. रामायणात याचा उल्लेख आहे. वनवासात असताना श्रीरामांनी दंडकारण्यात प्रवेश केला. आजच्या विदर्भात आणि नाशिकच्या भागात घनदाट जंगलांचा विस्तार होता. पंचवटी, सर्वज्ञात अशा प्रकारचा परिसर. तो नुसता पुराणातला एक शब्द नाहीये. दंडकारण्यच नाही फक्त ते, करेक्ट, आणखीन काही आहे. तो रामायणातल्या जिवंत भूगोलाचा भाग आहे. जी जी. हेच ते ठिकाण जिथे लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा काढली, जिथे रावण साधू वेशात आला, सीतामाईला फसवून पळवून घेऊन गेला, धर्म अधर्माचा संघर्ष तीव्र झाला, तो इथेच. जी. परवा कुंभमेळ्याच्या तयारीला गेलो होतो तेव्हा हा इतिहास डोळ्यासमोर उभा झाला माझ्या. सत्याचा जय होत असतो हे राम रावणाच्या युद्धाचे सार आपण वर्षानुवर्ष सांगत आलो आहोत. महाभारतात सुद्धा महाराष्ट्राचीच भूमी आहे. विदर्भ हा तो भाग आहे जिथे दमयंतीची गोष्ट घडली. कोकणातील गुहांमध्ये अर्जुन ध्यानात बसला असं लोककथांमध्ये सांगितलं जातं. त्याला दिव्यास्त्र प्राप्त करायची होती.